चला आता आम्ही चाललो आहोत बर्गर खाण्यासाठी आणि कुठे ते पण सांगते, कल्याणला खडकपाड्याला. आणि वाजले आहेत रात्रीचे 1 आणि आम्ही चाललो आहोत. का चाललो आहोत ते पण मी सांगते तुम्हाला. चला मग भेटू आपण शॉपमध्ये. मॅकडॉनल्ड्स ना बाबू, कुठे मॅकडॉनल्ड्स मध्ये जायचंय? कुठे जायचंय? मॅकडॉनल्ड मध्ये जाऊया. चला लेट्स गो. चल बाबू, मग आता बर्गर खाण्यासाठी चाललोय आम्ही रात्रीच्या 1 वाजता. आणि रोशन गेला आहे पुढे, आमची वाट बघतो. चला आम्ही आलो आहोत बर्गर किंग मध्ये. मॅकडॉनल्ड्स ना का बर्गर किंग? बर्गर किंग. आणि आम्ही आलो आहोत बर्गर किंग मध्ये. बाबूला खायचं आहे बर्गर. रात्रीच्या किती वाजले बाबू? 1 वाजला ना. 1 वाजता बर्गर खायचं. आम्ही आलो बर्गर किंग मध्ये. आणि ना का आलो आहोत माहितीये? कारण की बाबू उद्या सकाळी सकाळी जाणार आहे त्याच्या घरी. आणि आणि त्याला भूक पण लागली. किती वाजता लागली? रात्रीच्या 1 वाजता. काय कोल्ड्रिंक? कोल्ड्रिंक पाहिजे त्याला. आणि पार्सलच घेऊन जायला लागणार आहे आपल्याला, कारण की बंद झाला आहे म्हणून. म्हणजे ऑनलाईन चालू आहे, ऑफलाईन बंद आहे. सो बघूया आपण किती वेळ लागत आहे इथे. नाही तर इथेच खाल्लं असतं ऍक्च्युली, पण बंद झालं म्हणून. नाही बघा काय मग कुठलं ऑर्डर करताय? 136 वाला का? ऍप आहे ना. सो हे बघा आम्ही आता ऑर्डर करत आहोत. आणि बाबू काय काय खाणार आहे? तू खाशील काय? हे बघा पार्सल खायचं त्याला. इथे चालू आहे पण पार्सल खायचं त्याला. आता आईस्क्रीम खाल्लंय, सो आता आईस्क्रीम खाऊ नको. आईस्क्रीम खाल्लंय, पेरू खाल्लाय, ऑरेंज खाल्लंय. आणि बघा केस केवढे वाढले त्याचे. आज बोलत होती मी चल केस कापायला, तर आला नाही कापायला. उद्या परवा स्कूल ना. परवा स्कूल आहे त्याची. आणि उद्या जाईल तो पडग्याला. मग आम्ही मिस करू मम्मीला आणि बाबूला खूप जास्त. म्हणून तू आता काय खाशील? आता काय खाणार आहेस तू? घरी जाऊन खातो. अच्छा, त्याला पाहिजे आहे पार्सल आणि घरी जाऊन खायचं बोलतो तो. बघूया मग. आता आम्ही ऑर्डर केली आहे आणि बसलो आहोत. आणि रोशन तुला काय खायचं? रोशनचं पोट टाईट आहे जेवून. काय खाल्लं तू? वाकटीचा रस्सा खाल्लाय आणि कोलंबीचा रस्सा खाल्लाय. आणि चिकन क्रिस्पी पण आणलं होतं रोशनने, कारण बाबू आला होता म्हणून. आता बाबू उद्या जाईल. बाबूला मी आणि मम्मीला मिस करू जास्त. उद्या स्कूलला जाणार आहेस की परवा? मग 6 तारखेला ना. मग उद्या पण राहिला असता ना तू. का जातो घरी? बोर झाला? एवढ्या दिवस टीव्ही बघून बघून खाशील. रात्रीच्या 1:30 वाजता टीव्ही बघून बघून खाईल बोलतो. मग 1:30 वाजला. आणि बघा आम्ही ऑर्डर केलेली आहे आणि परत आहोत. अजून काय खायचंय? काय नाही. आम्ही ना आता बर्गर खाणार. 2 बर्गर पार्सल आणि 2 कोक चिकन क्रिस्पी 99. बरोबर, कंटिन्यू. काय ना चेकआउट. काय घेते ग? काय करते? हो मग तू फिर. आणि
तर आता इथं चेकिंग चालले काय पेमेंट आमची ऑर्डर आलेली आहे. हो घ्या रोशन घे पिकअप कर मग. चला मग. आणि आमची ऑर्डर आलेली आहे. आता आम्ही घरी चाललो. काय आईस्क्रीम खायचंय का? काय बोलता? आईस्क्रीम खाऊया. चला मग आता आम्ही चाललो आहोत आईस्क्रीम खाण्यासाठी. आणि मग आता काय सोडा पिणार आहे का तुम्ही दोघं जण? मग बर्गर घेतलाय त्याला आनंद झाला. घरी चलो. आम्ही आलो आहोत घरी. पोचलो. जस्ट वरती चाललोय. काय रे अजून जेवली नाही. चला बाय. रात्रीचे वाजलेत किती बघा? 1:30 वाजले आणि झोपली नाही. ए थांब ना. काय चालली बाबू? बाय. गुड नाईट. जेवली नाही. मला सकाळी आवाज दिला बघा. हा काय काय उठल आवाज दे. फोन करा मला. हा चल बाय. हो बाय. बघ 1:30 वाजला आणि जेवली नाही. 12 वर्षांच्या वाजलो मी. आणि काय आणि बाबू खाण्यामध्ये बघा. हा बाय. गुड नाईट. हे वर्षा गेली आणि हे बघा. सो नमस्कार मंडळी, साधना जगताप या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि ना आमच्या मम्मी ना म्हणजे माझ्या सासूबाई ह्या चालल्या आहेत घरी पडग्याला. आणि आम्हाला काय करमणार नाहीये त्या गेल्यावरती हे माहिती आहे. पण त्यांना थांबा करते. सो तरी पण थांबत नाहीयेत त्या. कारण की आमची माऊ म्हणजे माझ्या जावेची मुलगी ती एकटी आहे ना घरी. मग त्यासाठी त्या चालल्या आहेत. बघू नेक्स्ट टाइम परत येतीलच लवकर. बसमध्ये किंवा मग ऑटोमध्ये बसून देते असं त्यांना सांगते. राहा तरी पण राहत नाहीयेत त्या. आणि ना आम्ही एवढी मज्जा केली मम्मी होत्या तर. म्हणजे कसे दिवस गेले काय समजलंच नाही आम्हाला मम्मी होत्या तर. मम्मींचं जेवण, मम्मीच्या हाताची टेस्ट जेवणाची एक नंबर. दाखवलंच ना मी तुम्हाला मटण मम्मी कशा बनवतात वगैरे सगळं. आणि ना आम्ही आता मिस करू मम्मीला गेल्यावरती. आणि मला तर करमणार नाहीये मम्मी गेल्यावरती. तर बघू मग. चला त्यांना सोडते, पोचवते त्यांना बस स्टॉपला आणि मग भेटू परत. चला या मग माझ्यासोबत आणि माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, माझे व्हिडिओ शेअर करा. विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मला. आणि हे बघा मम्मींची तयारी झाली निघायची. आणि बाबू कुठे गेला? मम्मी बाबू बाहेर गेला. तू रेडी झाला जाण्यासाठी? थांबतो का मग? थांब ना. का रे थांब. बाबूला जायची इच्छा नाहीये पण शाळा चालू होणार आहे उद्यापासून म्हणून. आणि काल केस कापायला नेत होतो तर आला नाही तो केस कापायला. आता पप्पा बोलतील बघ, ओरडतील तुला. पप्पा येणार आहे बोलले का उद्या का? आणि आई आता बोलते का घरी गेल्यावर का? अच्छा असं आहे का? चल मग आता घरी गेल्यावर. नाही तर मग आता पण कापले असते. आता सगळे कपडे खराब होतील. निघायला लागलोय आपण तर उद्याच कापू. आणि मग मी ना संडेला येईल पडग्याला, रविवारी नाना बरोबर. आता आम्ही निघालो. हो वर्षाची ना, वर्षाचा डब्बा आहे द्यायचा. वर्षानं वाजलेत किती माहितीये? 12 दुपारचे. आणि झोपेतून उठली दुपारचे 12 वाजले. आता का बघत तुझे? आणि मम्मी निघाल्यात. बाबू इथे बसलाय बघा, बॅग बिग घेऊन रेडी झालाय. हे तुला डब्बा दिला बघ. दुपारच्या 12 वाजता झोपेतून उठलीये मम्मीला बाय करण्यासाठी. मम्मी निघाल्या म्हणून. जा झोप. बाय. बाबू ही पिशवी पकड.
मी आईची बॅग घेते. नको का? नाही मम्मी द्या अगं द्या. तो जीव थांबा ना. बॅग तयार वगैरे द्या. द्या मी पकडते. नाही भाकरी घ्यायची आपल्याला. थांब. चला आता मम्मी निघाल्यात. मम्मीला थांब थांब बोलते तरी पण मम्मी थांबत नाहीये. राहा बोलते तरी. आणि आता मम्मी चालल्यात. आम्ही भाकरी ऑर्डर केल्या होत्या पडग्याला नेण्यासाठी. आता त्या घेतो आणि मम्मीला बस स्टॉपला सोडते. मम्मीची बॅग बघा. हा शॉप आहे मम्मी तो. चला मग लेट्स गो. भाकरी घेण्यासाठी आले मम्मीला. आणि हे बघा ह्या घरी आली भाकरी घेण्यासाठी. ताई देतील आता भाकरी त्या. किती मस्त आलेत गुलाबाचे फुलं झाडांना. या हे बघा मस्त ना. मम्मी आणि बाबू चालतायत. नाही तो रस्ता वेगळा आहे मम्मी. तो नानकरचा आहे. नानकर काय बोलतात ना ते गाव तिथलं आहे. आणि हे बघा इकडे हे लोक ना आता आलेले. या थंडीच्या दिवसांमध्ये ना मम्मी हे लोक येतात. हे हो हा धार वगैरे करण्यासाठी. त्याच्यासाठी मम्मी ते धार करण्याचंच आहे ना. धार करण्यासाठीच बसलेत ना. मी मच्छी घेण्यासाठी आली होती ना मासे घेण्यासाठी तेव्हा ती अरे हा झोपल्या असते. आणि मी काल मच्छी घेण्यासाठी आली होती ना त्या मावशींकडे. तर त्या मावशींनी ना मम्मी सुरीला धार करण्यासाठी सुऱ्या दिल्या होत्या. आणि ती त्या बाईला बोलत होती की पुढे जाऊन दे. पण मला वाटलं की धार करणारा असतो ना माणूस तो आलाय असं. सो चला मग आता मला तर काय करमणार नाही. मम्मी चालल्यात तर. मम्मी बरोबर 8 दिवस झाले ना तुम्हाला. 6-7 दिवस झाले. आणि बघा इकडे पण एक मच्छीवाली आमच्याकडे आली नवीन बसली. खायचंय वडापाव. तर आम्ही आलोय मामांकडे वडापाव खाण्यासाठी. बाबू काय खातो वडापाव. छान सांगितलं. बाबूने एक्स्ट्रा खाल्ला तर वडापाव. खाशील ना एक्स्ट्रा वडापाव. दोन वडापाव खायचे. आम्ही खातोय भजी वडापाव गरम गरम. बाबूने नाश्ता नाही केला ना म्हणून बाबूला लागली भूक. हे बघा. आणि मम्मीला पण गरम गरम ना आवडतो म्हणून त्या पण गरम गरम खायला घेतलाय. हे बघा तिखट आहे नाही ना. स्पायसी नाहीये मीडियमच आहे पण मस्त आहे. बटाटा भजी मिरची मम्मी खातात. या तुम्ही पण भजी खायला गरम मी पण खाल्लेली आहे. वडापाव खाल्लेला आहे. वडापाव कशाचे 20 रुपये. आपल्या करीच मला तर इथं किती रुपयाला भेटत. नाही 10 रुपयाला भेटते. हा 20 रुपयाला भेटते. कोंबडीचे कांदा पहिलं अंड मग कोंबडी. बरोबर ना. पहिलं अंड मग कोंबडी. आज पहिला कोंबडीचे मग नंतर अंडा येतो. कारण कोंबडी अंडा देते ना. इकडे आली होती माझ्या पण सुरीला धार करण्यासाठी. घरी आहे त्या पण ना हे बोलतात की ते कोयते वगैरे असतात ना. 350 रुपये म्हणलं त्याला धार करून देतात. तो चला माझं तर काय काम होणार नाही इकडे. चला मग जाऊया घरी. सो
चला मग आता जस्ट मम्मींना ऑटोमध्ये बसून दिलं आणि मला आता काय करमणार नाही घरी गेल्यावरती. सो मंडळी जस्ट मी आता घरी पोहोचली. मम्मींना ऑटोमध्ये बसून दिलं मी आणि बाबूला पण. मला करमत नाहीये घरी, एकटं एकटं आणि शांत वाटतंय. कारण की मम्मी ना मागच्या थर्सडेला आल्या होत्या आणि आज गेल्या. तर एवढे दिवस राहिल्या होत्या. एवढे दिवस कधी राहत नाहीत मम्मी, पण त्यांना करमलं आणि चांगलं वाटलं इकडे आमच्या घरी कल्याणला. सो मंडळी या जेवायला तुम्ही पण आणि मी पण आता जेवायला बसते. मम्मीने ना आमच्या मस्त ठेचा बनवलाय आणि भाकरी. सो मम्मीने मला ना ठेचा आवडतो ना, म्हणून मम्मीने बनवलाय आणि आता मी जेवते. तुम्ही पण या जेवायला. हे बघा मी काय जेवते दाखवते तुम्हाला.